पुढची बातमी कबूतरखान्यासंदर्भातली। मुंबईत कबूतरखाने बंद झाल्यानंतर जैन समाजाकडून आज अन्ना वाचून मृत्यू पावलेल्या कबुतरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जैन धर्मगुरूंच्या उपस्थितीत धर्मसभेचं आयोजन करण्यात आलंय। या सभेत कबूतरखाने सुरू व्हावेत यासाठी लढा उभारला जाणार आहे। योगी सभागृहात होणाऱ्या या धर्मसभेत पुढची दिशा ठरवली जाणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, या सभेचे काय अपडेट्स आपल्याला मिळत आहेत? नक्कीच महापालिकेने जेव्हा कबूतरखान्यांवरती बंदी आणलेली होती त्यानंतर मोठं आंदोलन जैन समाजाकडून उभारण्यात आलेलं होतं आणि या जेव्हा कबूतरखाने बंद पाडले त्यावेळी अनेक कबूतर हे मृत अवस्थेत पाहायला मिळाले होते। अनेक कबूतर मृत झालेले होते। आता त्याच कबूतरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी जैन समाजाच्या वतीनं या ठिकाणी धर्मसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वामीनारायण येथील योगी हॉल जो आहे तो या ठिकाणी आपण बघतोय की जैन समाज जो आहे तो कबूतरांसाठी एकवटलेला आहे। सकाळी 8 वाजता हा कार्यक्रम होणार होता, मात्र 2 तास उशिरा चाललेला हा कार्यक्रम या ठिकाणी बघतोय 10 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। मात्र जैन समाजाची जी संख्या आहे ती या ठिकाणी तुटपुंजी पाहायला मिळते। अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या अद्यापही रिकाम्या आहेत। एकंदरीत आपण बघतोय या ठिकाणी जे जैन समाजाची संघटना आहेत यामध्ये शेरी-एड दिया फाउंडेशन आहे, तसेच महावीर मिशन ट्रस्ट, कुलाबा सकल जैन संघ या 3 संघांच्या वतीनं ही धर्मसभा शोकसभा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मात्र लोक जे आहेत ते कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जे जैन धर्मगुरू आहेत निलेश मुनीजी हे सर्व आपल्या समाजवासियांना मार्गदर्शन करणार आहे आणि कबूतरखाने जे बंद झालेले आहेत ते सुरू राहावे यासाठी आता या ठिकाणी लढा उभारण्यात येणार आहे। आपण बघतोय एकंदरीत आता यानंतर काय वाद पाहायला मिळतो की सर्व शांततेत पार पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच ऋतिक, या अपडेट्स याचे आपण घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।